Hello students, good morning to one and all. In last lecture we discussed gametogenesis. So what is gametogenesis? Gametogenesis is nothing but the process of formation and differentiation of haploid gametes, sperm and ova from the diploid primary germ cells. तर फॉर्मेशन ऑफ गमेट्स फिमेलपासनं जो तयार होतो गमेट्स जो आहे ओवा त्यालाच उजेनेसिस म्हटलं जाते आणि मेलपासनं जे स्पर्म रिलीज होते त्याला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हटलं जाते. तर देर आर टू टाइप्स ऑफ गमॅटोजेनेसिस. फर्स्ट इज अ स्पर्मॅटोजेनेसिस अँड oogenesis. So in this lecture we are going to discuss about spermatogenesis. So what is spermatogenesis? The formation of haploid microscopic and functional motile gametes, spermatozoa from the diploid reproductive cells present in the testis called spermatogenesis. The testis हे ऑर्गन्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे इन मेलमधलं आणि फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मायक्रोस्कोपिक अँड फंक्शनल मोटाईल गमेट्स. तर मायक्रोस्कोपिक म्हणजे जे मायक्रोस्कोपमध्ये आपण बघू शकतो. फंक्शनल मोटाईल गमेट्स स्पर्मॅटोझुआ फ्रॉम द डिप्लॉइड रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजेच 2n न्यूक्लियस असते त्यामध्ये. तर डिप्लॉइड सेल्सपासून हॅप्लॉइड गमेट्स तयार करणे. कुठलं गमेट? स्पर्मॅटोझुआ प्रेझेंट इन टेस्टिस कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस म्हटलं जाते त्याला. द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस टेक्स प्लेस इन मेल गोनॅड्स टेस्टिस. तर स्पर्मॅटोजेनेसिस जी प्रोसेस आहे विच टेक्स प्लेस इन मेल गोनॅड्स टेस्टिस. जे ऑर्गन आहे टेस्टिस मेलचं त्याच्यामध्ये ते स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस हे टेक्स प्लेस होते. इच टेस्टिस हॅज सेमिनिफेरस ट्यूबिल विच लाइन बाय क्युबायडल इपिथेलियम कॉल्ड जर्मायनल इपिथेलियम. In last lecture we discussed what is seminiferous tubules which is lined by cuboidal epithelium and it's known as germinal epithelium. Undergoes spermatogenesis to produce sperm. That germinal epithelium undergoes spermatogenesis and it produce काय करतात? स्पर्म प्रोड्यूस करतात. तर what is the mechanism of spermatogenesis? तर mechanism of spermatogenesis in which formation of spermatid first of all हिअर टेक्स प्लेस फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड. तर त्यामध्ये काय होत असते? पहिले स्पर्मॅटिडचं फॉर्मेशन होते. त्यानंतर स्पर्मॅटिड फॉर्मेशन होताना फर्स्ट फेज येते ते मल्टिप्लिकेशन फेज, त्यानंतर ग्रोथ फेज आणि थर्ड इज द मॅच्युरेशन फेज. तर फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड इट इज डिवायडेड इंटू 3 फेजेस. फर्स्ट आहे मल्टिप्लिकेशन फेज. तर मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय होते? इट इन्व्हॉल्व्स द रॅपिड मायटोटिक डिव्हिजन. मायटोटिक डिव्हिजन of diploid primary or primordial cells called gonocytes present in germinal epithelium. तर जे जर्मायनल इपिथेलियममध्ये सेल्स प्रेझेंट असतात त्याचं काय होते? मायटोटिक डिव्हिजन होते. त्यालाच काय डिप्लॉइड प्रायमरी और प्रायमॉर्डियल जर्म सेल्स म्हटलं जाते. इपिथेलियम ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्युल्स ऑफ टेस्टिस अँड दिस सेल्स आर प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ डिप्लॉइड स्पर्म मदर सेल कॉल्ड स्पर्मॅटोगोनिया. ते सेल्स काय प्रोड्यूस करते? लार्ज नंबर ऑफ डिप्लॉइड स्पर्म प्रोड्यूस करते मदर सेल्स. त्याला काय? स्पर्मॅटोगोनिया म्हटलं जाते. त्यानंतर सेकंड फेज आहे ग्रोथ फेज. तर इट इज कॅरेक्टराइज बाय स्पर्मॅटोसायटोजेनेसिस इन विच अ डिप्लॉइड स्पर्मॅटोगोनियम इन्क्रीज इन साइज बाय कलेक्शन ऑफ न्यूट्रिटिव्ह मटेरियल, रिप्लिकेशन ऑफ DNA अँड फॉर्म्स प्रायमरी स्पर्मॅटोसाइट सेल. तर ग्रोथ फेजमध्ये काय होत असेल? ग्रोथ होत असेल. अकॉर्डिंग टू इट्स नेम स्पर्मॅटोसायटोजेनेसिस टू विच अ डिप्लॉइड स्पर्मॅटोगोनियम. जे डिप्लॉइड स्पर्मॅटोगोनियम आहे त्याची साईज काय होते? इन्क्रीज होते बाय कलेक्शन ऑफ न्यूट्रिटिव्ह मटेरियल. जे न्यूट्रिटिव्ह मटेरियल त्याच्यामध्ये ॲड केले जाते ते त्याच्यामुळे त्याची साईज इन्क्रीज होते आणि रेप्लिकेशन ऑफ DNA ते टेक्स प्लेस होते. ग्रोथ फेज इज शॉर्टर ड्युरेशन. जो ग्रोथ फेज राहते तो शॉर्टर ड्युरेशनचा राहते. त्यानंतर थर्ड फेज आहे मॅच्युरेशन फेज. तर मॅच्युरेशन फेज म्हणजेच काय? त्यामध्ये मॅच्युरेशन होत असेल. फर्स्ट मल्टिप्लिकेशन फेज म्हणजे त्याचं डिव्हिजन होत आहे. सेकंड ग्रोथ फेज म्हणजे त्याची डिव्हिजन झाल्यानंतर ग्रोथ होत आहे. आणि थर्ड मॅच्युरेशन होत आहे म्हणजेच ते मॅच्युअर्ड होत आहे. इन दिस फेज डिप्लॉइड प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज मिओसिस 1. मिओसिस 1 म्हणजे जे डिप्लॉइड आहे त्याचं काय होते? रिडक्शन होते म्हणजेच मॅच्युरेशन डिव्हिजन टेक्स प्लेस होते. द होमोलॉगस क्रोमोझोम स्टार्ट पेअरिंग. जे होमोलॉगस म्हणजे सारखे क्रोमोझोम्स आहे ते काय होत असते? पेअर होत असते इच अदर. Each homologous chromosome splits longitudinally. Here exchange of genetic material. Exchange of genetic material means DNA आहे ते काय होत असते? एक्सचेंज होत असते. At the end of meiosis 1, 2 haploid cells called secondary spermatocyte are formed. तर जेव्हा एंड होते मिओसिस 1चा तेव्हा काय होते? 2 हॅप्लॉइड सेल्स जे आहे ते सेकंडरी स्पर्मॅटोसाइट ते फॉर्म होत असते. इच सेल कंटेन 23 क्रोमोझोम म्हणजेच 46
क्रोमोझोमची पेअर 46 क्रोमोझोम असतात, 23च्या पेअर असतात. तर ईच सेल कंटेन 23 क्रोमोझोम. इट इज इमिजिएटली फॉलो बाय मिओसिस 2. मिओसिस 1 जसं झालं आहे तसंच इमिजिएटली फॉलो करते मिओसिस 2. सो इच सेकंडरी स्पर्मॅटोसाइल सेल गिव्स आउट 2 हॅप्लॉइड स्पर्मॅटोइड्स. हेन्स ॲट मॅच्युरिटी इच डिप्लॉइड स्पर्मॅटोगोनियम प्रोड्यूस 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड. तर इथे काय होते, मिओसिस 2 फॉलो होते. त्यानंतर जे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट सेल आहे 2 हॅप्लॉइड स्पर्मॅटोड्स. हेन्स ॲट मॅच्युरिटी इज डिप्लॉइड स्पर्मॅटोगोनियम जे डिप्लॉइड आहे ते काय करते, 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड प्रोड्यूस करते. इथे दाखवलं आहे पहिले प्रायमोर्डियल सेल आहे, त्याचं मायटॉसिस होते, म्हणजेच हॅप्लॉइडपासनं डिप्लॉइड तयार होते. त्याचं डिप्लॉइडचे काय असते, हॅप्लॉइड सेल्स तयार करते. त्यानंतर येते ग्रोथ फेजमध्ये प्रायमरी स्पर्मॅटोसाइट झाले, त्यानंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आणि नेक्स्ट होते स्पर्मॅटिड. त्यांचं स्पर्मॅटिडपासून स्पर्म तयार होतो. तर सेकंड प्रोसेस आहे स्पर्मिओजेनेसिस. द ट्रान्सफर ऑफ नॉन मोटाइल राउंडेड अँड हॅप्लॉइड स्पर्मॅटिड इंटू फंक्शनल युनिट. फंक्शनल अँड मोटाइल स्पर्मॅटोझोन इज कॉल्ड स्पर्मिओजेनेसिस ऑर स्पर्मायटोलिसिस. तर हे स्पर्मॅटिड आहे, याच्यापासून जे मोटाईल अँड फंक्शनल स्पर्म तयार करणे, स्पर्मॅटोझोआ प्रोड्यूस करणे, त्याला कोणती प्रोसेस म्हटले जाते, स्पर्मिओजेनेसिस. इट इन्व्हॉल्व फॉलोविंग चेंजेस. न्यूक्लियस बिकम कंडेन्स. तर यामधला न्यूक्लियस हा कंडेन्स होते, म्हणजे एका जागी जमा होते. नॅरो अँड अँटेरियरली पॉइंटेड ड्यू टू लॉस ऑफ मटेरियल लाईक RNAs अँड प्रोटीन्स. तर न्यूक्लियस बिकम कंडेन्स होते आणि नॅरो अँड एंटायरली म्हणजे समोरच्या साईडला काय पॉइंटेड होत असते ड्यू टू लॉस ऑफ मटेरियल लाईक RNAs अँड प्रोटीन्स. अ पार्ट ऑफ गोल्गी बॉडी ऑफ स्पर्मॅटिड फॉर्म्स द ॲक्रोझोम. जे पार्ट आहे स्पर्मॅटिड गोल्गी बॉडी ऑफ स्पर्मॅटिडमधले जे गोल्गी बॉडीज आहे ते काय फॉर्म करते, ॲक्रोझोम कॅप फॉर्म करते, जे अँटेरियर साईडला प्रेझेंट राहते. बाय द लॉस्ट पार्ट ऑफ गोल्गी बॉडी इज कॉल्ड गोल्गी रेस्ट. अँड देअर आर प्रॉक्झिमल अँड डिस्टल सेंट्रिओल. तर त्या स्पर्मॅटोझोआमध्ये प्रॉक्झिमल अँड डिस्टल सेंट्रिओल राहते. सेंट्रिओल ऑफ स्पर्मॅटिड फॉर्म्स द नेक ऑफ स्पर्म. जे सेंट्रिओल असते ते काय फॉर्म करते, नेक म्हणजेच मान जे स्पर्मॅटोझोआची राहते ते फॉर्म करते. त्यानंतर डिस्टल सेंट्रिओल गिव्ज राईज टू ॲक्झोनिम. ॲक्झोनिम काय असते ते आपण स्पर्मॅटोझोआचं स्ट्रक्चर जेव्हा स्टडी करू त्यामध्ये बघू. तर डिस्टल सेंट्रिओल काय फॉर्म करते, ॲक्झोनिम. मायटोकॉन्ड्रिया फॉर्म अ स्पायरल रिंग बिहाइंड द नेक. जे मायटोकॉन्ड्रिया आहे विच इज ऑल्सो कॉल्ड पॉवर हाऊस ऑफ द सेल हू गिव्स एनर्जी. तर तो काय फॉर्म करते, स्पायरल रिंग बिहाइंड द नेकच्या बाजूला स्पायरल रिंग फॉर्म करते अराउंड द डिस्टल सेंट्रिओल. अँड प्रॉक्झिमल पार्ट ऑफ ॲक्झोनमी, आणि त्यालाच काय म्हटलं जाते, नेबनकन म्हटलं जाते. मोस्ट ऑफ द सायटोप्लाझम इज लॉस बट सम सायटोप्लाझम फॉर्म टेल ऑफ स्पर्म. काही सायटोप्लाझम हा लॉस होते पण आणि जो कुठला रिमेन राहिला आहे तो काय फॉर्म करते, टेल ऑफ स्पर्मॅटोझोआ. त्यानंतर द स्पर्मॅटिड मॅच्युअर इंटू स्पर्मॅटोझोआ इन डीप फोल्ड्स ऑफ द सायटोप्लाझम ऑफ द सर्टोली सेल विच ऑल्सो प्रोव्हाइड नरिशमेंट टू स्पर्म. जे स्पर्मॅटिड्स आहे मॅच्युअर होते स्पर्मॅटोझोआमध्ये इन डीप फोल्ड्स ऑफ द सायटोप्लाझम. कुठे होते, डीप फोल्ड ऑफ सायटोप्लाझम ऑफ द सर्टोली सेल. आणि सर्टोली सेल्स काय प्रोव्हाइड करते, नरिशमेंट टू स्पर्म. द मॅच्युअर स्पर्मॅटोझोआ आर रिलीज इन ल्युमेन ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स कॉल्ड स्पर्मिएशन. आणि जो मॅच्युअर स्पर्मॅटोझोआ आहे रिलीज होते ल्युमेन ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्समधनं, तर त्याला स्पर्मिएशन म्हटलं जाते. द 2 टेस्टीज ऑफ यंग ॲडल्ट फ्रॉम अबाउट 120 मिलियन स्पर्म्स ईच डे. तर 2 टेस्टीज आहे यंग ॲडल्टचे 120 मिलियन स्पर्म्स ईच डेमध्ये फॉर्म करतात. हे झालं स्पर्मॅटोजेनेसिस. तर स्पर्मॅटोजेनेसिस काय आहे, इट इज अ टाईप ऑफ गमॅटोजेनेसिस अँड विच इज फाउंड इन मेल. आणि त्याचं मेकॅनिझम ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस आहे फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड. त्यानंतर आहे बिस्पर्मिओजेनेसिस. तर फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिडमध्ये 3 फेजेस आहे, मल्टिप्लिकेशन, ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज. आणि त्यानंतर आहे स्पर्मिओजेनेसिस. इट इज ऑल अबाउट spermatogenesis. In next lecture we will discuss about oogenesis.